मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र बोलत आहे महेश मारोतकर पाटील. आज मी माझ्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि सोयाबीनची व्हेरायटी आहे अंकुरची किशोर. आणि याच्या माझ्या पेरणीला झाला आहे जवळपास 36 दिवस झाले आहे. 1 महिना 6 दिवस झालेले आहे पेरणीला. आणि आता कुठे कुठे थोडेफार फुलं दिसत आहे एकट बघा मित्रांनो, 36 दिवसाचं पीक झालेलं आहे आणि फुलं दिसत आहे. आता एक फवारणी माझी झालेली आहे. यामध्ये अल्लिका घेतला आहे आणि साप बुरशीनाशक 40 ग्रॅम अल्लिका घेतलं, औषध कीटकनाशक ते 20 ml घेतलं आणि साप बुरशीनाशक हे 40 ग्रॅम घेतलं आणि सिलिकॉन स्टिकर 5 ml घेतलं आणि एक सुपर क्लासिक बायो स्टिम्युलंट हे 10 ml घेतलं. याची मी अगोदर आता 5-6 दिवसा अगोदर फवारणी केली, 8 दिवसा अगोदर. आता मला काही थोडाफार याच्यात पानं वगैरे कापून दिसून राहिले, अळीचा प्रकोप वगैरे वाटून राहिला थोडाफार. हे बघा वाटून राहिला, पण अळी नाही दिसून राहिली मला. जर मला अळी दिसली तर मी तुम्हाला दाखवीन. तशी अळी नाही आहे, पण पानं कातरून दिसून राहिली मला. बरेचसे पानं कातरून दिसून राहिले माझ्या सोयाबीनमध्ये. आणि सोयाबीनच्या पेरणीला आता 36 दिवसाचं पीक झालं आहे माझं. कुठे कुठे असं फुलं सुटलेले आहे बघा मित्रांनो. आणि हे बघा फुलं सुटलेले आहे. क्वचिता फुलं दिसते, एकट दुकट फुलोऱ्यावर सुटलेलं आहे माझं सोयाबीन. आणि अंकुरची व्हेरायटी आहे किशोर. आणि आमच्या इकडे मागच्या वर्षी चांगली 10-12 क्विंटलपर्यंत उतारा दिला यानी. त्यामुळे हा माझा प्लॉट पिवळावरच आहे कपाशीबद्दलचं वर्ष. आणि आता मी ते पिवळावरच हे प्लॉट लावलेला आहे. आणि तिकडे बाजूला होत आहे 3 एकर अर्ध्या प्लॉटमध्ये. आणि आता मी प्लॅनिंग करून राहिलो का समोर काय करायचं काय नाही. तर मला निंदन करायचं होतं, कारण ह्या 4-5 गोष्टी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सोयाबीन आपलं फुलोऱ्या अवस्थेत येते त्या टाईमला तणनाशक अजिबात मारू नये. आणि पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निंदन डवरणी फुलोऱ्या अवस्थेत पीक आल्यानंतर करू नये, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यावर कोणी शेतकऱ्यांनी गॅस पॉयझनचा वापर करू नये फुलोऱ्या अवस्थेमध्ये. फुलोऱ्या अवस्थेमध्ये जसं मोनो आहे, प्रोपेनो सुपर आहे, प्रोपेनो क्लोरो आहे. जर आपल्या याच्यात अळी असेल तर तुम्ही बॅराझाईड मारू शकता किंवा इमॅमॅक्टिन मारू शकता. याच्यासारखे औषधं मारू शकता. इमॅमॅक्टिन 12 ग्रॅम घेऊ शकता, बॅराझाईड घेऊ शकता, हे औषध घेऊ शकता. आणि आता फुलोऱ्या अवस्थेत आल्यानंतर युरियासुद्धा शेतकऱ्यांनी सोयाबीनवर फेकायचा नाही, कारण सोयाबीनमध्ये गाठी असतात नायट्रोजनच्या. त्यामुळे सोयाबीनला नायट्रोजनच्या गाठी असल्यामुळे युरियाची अजिबात आवश्यकता नाही मित्रांनो. आणि चौथी गोष्ट म्हणजे एकच आहे का यामध्ये खुरपणी डवरण हे वगैरे कोणताच प्रकार करू नये. त्यामुळे आपल्या पिकाला बाधा होऊ शकते आणि करू नये. आणि तुम्हाला गॅस पॉयझन तर सांगितलंच मारू नये. इमॅमॅक्टिन मारू शकता तुम्ही, बॅराझाईड मारू शकता, आणखी कोरॅझन मारू शकता. हे असे चांगले औषधं मारू शकता तुम्ही. पण तुम्ही गॅस पॉयझनचा चुकूनही उपयोग करू नका, नाही तर तुमच्या सोयाबीनचं फूल करपल्याशिवाय राहणार नाही. आणि बाकीची गोष्ट मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, की आता मला समोरची फवारणी घ्यायची आहे. माझं हे ब्रँचिंगही केलेले आहे. सुपर क्लासिक औषध वापरलं आहे मी बायोस्टिम्युलंट, त्यामुळे ब्रँचिंग बरीचशी केलेली आहे. आणि सोयाबीनचं पीक माझं पॅक होत चाललेलं आहे. आता मी चालू शकून राहिलो, पण नंतर यामध्ये जर आपल्याला फवारणी असं जर आपलं पीक असेल तर या समोरच्या फवारामध्ये माणसांना किंवा रोजदारांना पायात जोडे द्यावे मोठेवाले, का त्यांचा कोणता घात होऊ नये, सर्पदंश होऊ नये, विंचूदंश होऊ नये किंवा कोणताही असा घात होऊ नये. त्याकरता पायात मोठे येतात बूट, ते बूट वापरावे आणि फवारणी करावी. आणि फवारणीमध्ये बॅराझाईड घेऊ शकतो आपण आणि फॅन्टॅक प्लस घेऊ शकतो. छान चांगलं टॉनिक आहे. आणि त्याच्यामुळे काय फुलाचं रूपांतर होते आणि शेंगामध्ये रूपांतर होते आणि दाण्यामध्ये सुद्धा रूपांतर होते. आणि 05234 सुद्धा घेऊ शकता तुम्ही वरखात. ते सुद्धा तुम्ही एका पुड्यामध्ये 10 ते 12 पंप बनवू शकता. आणि सिलिकॉन स्टिकरसुद्धा घेऊ शकता. आता मी हे समोरची फवारणी घेणार आहे यावर, आणि त्या फवारणीचा व्हिडिओ तुम्हाला बनवील आणि तुम्हाला दाखवील. माझी माहिती आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की बघत जा मित्रांनो. आणि माझे फॉलो पण करत जा, सबस्क्राईब पण करत जा. पण माझ्या व्हिडिओला समोर सरकून नका देत जाऊ मित्रांनो. आणि माझी माहिती खरंच आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, फॉलो जरूर करा मित्रांनो. आणि मी अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत जाईल. जय श्रीराम, जय रामकृष्ण हरी. राधे राधे.